चौदा तळ्याचा मगाशी देखील उल्लेख झाला आणि उडगी सर देखील म्हणालेत की चौदा तळ्याच्या सत्याग्रहामध्ये चित्रे होते, टिप्पणीस होते, सुरबानाना टिप्पणीस होते. ही सगळी मंडळी ब्राह्मण समुदायातली, कायस्थ समुदायातली मंडळी बाबासाहेबांच्या सोबत उभी का राहिली? कारण त्यांना तो मानवतेचं मूल्य कळालेलं होतं. सहस्रबुद्धांनी आणि टिप्पणीसांनी तर मनुस्मृतीची पानं फाडून दिलेली बाबासाहेबांना आणि त्यांनी ती फाडलेली पानं जाळलेली आहेत. हे असं एका रात्रीतनं घडलं. चित्रे, टिप्पणी, सहस्रबुद्ध एका रात्रीतनं तुमच्या बाबासाहेबांच्या समोर आले. बाबासाहेबांचं देखील सातत्य आहे. 2-3 वर्ष चौदा तळ्यातली महाडमधली मंडळी, कॉम्रेड सुबेद मोऱ्यांचे वडील तिथले आमदार होते, त्यांनी ते सगळं काम बघितलेलं आहे. गेली 2-3 वर्ष बाबासाहेबांच्या मागे लागली होती. बाबासाहेब लक्ष देत नव्हते. म्हणजे कामाचा व्यापच इतका होता, ते असं म्हणत होते की ज्यांचे प्रश्न त्यांचे नेतृत्व, ही बाबासाहेबांची एक म्हण आहे. त्यांचं कामाचं स्वरूप होतं की ज्यांचे प्रश्न असतील तुम्ही नेतृत्व करा, जेव्हा कुठे माझी गरज लागेल मी येईल. 2 वर्ष ते काम चालत राहिलं, यश आलं नाही, तेव्हा बाबासाहेब गेलेले. बाबासाहेबांनी देखील ब्राह्मणांमध्ये, मुसलमानांमध्ये, इतर धर्मियांमध्ये संवाद ठेवलेला. आपल्याला हे संवादाचे पूल पुन्हा पुन्हा बांधावे लागतील. नवीन युवकांना माझं तेच म्हणणं आहे की आपल्याला वाचनाची आवड निर्माण करावी लागेल. तुमच्या आमच्या घरांमधली जी ग्रंथालयं जी आहेत त्यांची साईज कमी झालेली आहे. सगळं डिजिटल वाचता आहात आणि त्याच डिजिटल वाचण्यामध्ये कधी कुठे काय तुमच्या वेगळ्या विचारांचं येतं तुम्हाला सांगता येणार नाही.